इव्हानच्या षटकाचा कसा वापर करावा फलंदाजी करत असताना हे चांगलं दाखवलं जात आहे. फटका पसलाय पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल कॉलिंग नाही. एक कॉलिंग नव्हती. हा झेल खूप महत्वाचा होता या ठिकाणी टीम वांगणी संघासाठी, परंतु कॉलिंग नव्हती. मी म्हणेन गोलंदाजाचा हा झेल नव्हता. हा झेल त्या ठिकाणी शॉट मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाचा होता, परंतु स्वतःला आवरलं नाहीये. कारण त्याला ठाऊक आहे पहिल्या 3 चेंडूमध्ये 17 धावा मला आल्या होता. हा झेल मी कव्हर करू शकतो. झेल झालाय जमिनीला दान. चुकी केल्या मी म्हणेन. हा फटका चांगला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव कंप्लीट केली जाते. रामच्या बॅटमधनं येतोय हा इथून मात्र सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपलं पुढे सरकेल. फलकावर धावसंख्या 19 धावा. लास्ट वन डिलिव्हरी दिस ओव्हर P1चे षटक आपण पाहतोय आणि या षटकातील एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 3 ओव्हरचा सामना आहे याची नोंद असू द्या. पंच 3 ओव्हर मागे फक्त आणि फक्त 15 मिनिटांचा अवधी द्या. शेवटचा चेंडू शिल्लक. योगेशने 2 षटकार 1 चौकार दाखवला आहे. हा येईल इथून मात्र धमाका. या ओव्हर मध्ये भल्या ढवळ्या उन्हात मात्र गोलंदाजाला तारे दाखवले जात आहेत. विकेट मॅक्सिमम षटकार. वांगणी संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आता विस्कुरलेलं क्षेत्ररक्षण असेल. या ठिकाणी गोलंदाजाचं नाव योगेश. चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर तब्बल 25 धावा खर्च केल्या जात आहेत. इथून मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. यस चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. रन्स मिळतील पुन्हा एकदा 4. तापले गेलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 25 धावा. या ओव्हरची सुरुवात चौकाराने केली. अप्रतिम फटकेबाजी. हा फटका पुन्हा एकदा फसलाय. इथे मात्र झेल आहे. आत्ता चुका नसतील. फलंदाज रामला इथून मात्र डगआउटचा रस्ता दाखवत असताना बॅट्समन राम बॅक टू पवेलियन. इनिंग नंबर 3चा फलंदाज मैदानात जात असताना वाळकू लेफ्ट हँड बॅट्समन आहे. या ठिकाणी आपण पाहतोय डीजे. ह्याकरिता मी अगोदरच सांगितलं होतं इंडिया नंबर 3चा फलंदाज वाळकू लेफ्ट हँड बॅट्समन आहे, जेणेकरून फील्ड लवकर सजवली जाईल. चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. चौकारानंतर लगेचच प्रतिउत्तर दिला जातंय. इतकं जवाब पत्तरशे देत असताना या ठिकाणी योगेशला आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक वाळकू, नॉन स्ट्राईक योगेश. ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार 1 चौकार आपण पाहिला गेलाय. हा फटका खेळायचा होता. आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग होतोय, परंतु लगभग विचार केला ना
तर 9व्या ते 10व्या स्टंपवरनं हा चेंडू जातोय आणि पंच सांगत असताना हा चेंडू इथून मात्र खराब आहे. वाईट चेंडूचे सांगता येते. या ठिकाणी डॉट चेंडू करणं खूप गरजेचं आहे. टीम वांगणी या संघाला आई एकवीरा माऊलीच्या नावाने हा संघ पुरस्कृत केला जातोय आणि वांगणी संघ काय फटकेबाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. आता मात्र पहिल्यांदा आपल्या वाट्याला आली या ठिकाणी गोलंदाजी. अशी गोलंदाजी मात्र योगेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. तर मी म्हणे प्राचारण का केलं जात नाही या P1च्या षटकामध्ये, कारण स्वप्नील सारख्या फलंदाजाला गोलंदाजाला चांगले चटके दाखवले गेले. लगभग 25 धाव्यांचा षटक बनवलं गेलं. खूप मोठा धाव फलक मात्र पाहायला भेटलं पहिल्याच ओव्हरमध्ये. त्यानंतर त्याला इथे मात्र काय गोलंदाजी केली जाते, अप्रतिम गोलंदाजी. बाद झाल्यानंतर बाद झाल्यानंतर कुठेतरी वाळकू आलाय मैदानात आणि वाळकूला नेहमीच मोठ्या फटक्यांसाठी जाणलं जाते. परंतु वाळकू सारख्या फलंदाजाला 2 ते 3 चेंडू निर्धाव फेकणं एक मी म्हणेन चांगली गोलंदाजी आहे. सटीक लाईन लेनची गोलंदाजी, आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी, व्हेरिएशन नेहमीच दाखवलं जातं या योगेच्या माध्यमातून. एक लेफ्ट गोलंदाज आहे, लेफ्ट बॅट्समन आहे मैदानात. हा ही चेंडू, व्हॉट अ बॉल. लास्ट वन डिलिव्हरी दिस ओव्हर अप्रतिम गोलंदाजी आवडली असेल योगेशची तर वांगणी संघाने जोरदार टाळ्या करून द्या मित्रांनो, कारण 25 धावा आल्या होत्या. योगेशने थोडंसं हास्य तर दाखवलंय, परंतु अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हा फटका इथे मात्र बक्षणार नाही. या ओव्हर पिच चेंडू होता, चेंडूला फेकून दिलं आणि येतोय हा षटकार. आणि षटकाराच्या मदतीने आपल्या काबर धावसंख्या आपण पाहतोय. तब्बल विचार केला 36 धावा लगभग एक वाईट 2 ओव्हर समाप्तीनंतर आपल्या काबर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 36 ऑन स्कोर बोर्ड. टीम आय एकवीरा वांगणी संघाच्या लागत असताना या धावसंख्या आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राम. कॅमेरामॅन इनकडनं गोलंदाजी केली जाते. राईट आर्म ओव्हर केला जाईल. या ठिकाणी थोडंसं चेंजेस करत असताना फील्डमध्ये एसटी रक्षक आपण पाहतोय. अजयला चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चेंडूला सोडणार नाही. शॉर्ट पिच हा चेंडू होता. हवाई सफर बिगिट मॅक्झिमम षटकार. आयोजक बॉल येईपर्यंत जुना बॉल द्यायचा लगेचच. आलाय आलाय मॅच बॉल आलाय. सामना चालू करा. या ठिकाणी 42 धावा दाखल का या पहिल्याच. हाही फटका चांगला आहे. शॉर्ट पिच चेंडूला सोडणार नाहीये. योगेश सारखा चेंडू आणि 35 धावेंवर खेळ केला जातोय.
योगेश या बॅट्समनच्या माध्यमातून हा चेंडू लॉरफुल टाच होता. गतीमध्ये व्हेरिएशन दाखवलं जाते गोलंदाज रामच्या माध्यमातून. 48 धाबा धापलकावर लागल्या जात आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या 2 चेंडूवर षटकार, त्यानंतर लगेचच निर्धाव चेंडू. इथून मात्र कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. हा फटका इथे मात्र चांगला आहे. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केले. दुसरी धाव धोक्याची घंटा, परंतु 2च धावा. 50 धावा धापलकावर लागल्या जात आहेत. अर्धशतक या ठिकाणी लागलं जातंय. टीम आपण पाहतोय आंबेवाडी. एक विकेट आली गेली. राम या फलंदाजाची हाही फटका चांगला आहे. फाईनचं क्षेत्र निवडलं पुन्हा एकदा. या ओव्हरचा तिसरा मोठा फटका फाईन मध्ये येत असताना घोषित केलाय पंचांनी. खेळपट्टी सोडून चेंडू पडला गेला. फ्री हिट असेल. 55 धाबा धापलकावर फ्री हिट आहे. शेवटचा चेंडू सुद्धा आहे. ओ व्हॉट अ बॉल. यॉर्क लेनचा हा चेंडू पाहायला भेटला. फ्री हिट सुद्धा होता. 55 धाबा ओव्हर संपली गेली. या ठिकाणी धापलकावर लागल्या गेल्यात. येणाऱ्या 18 चेंडू आणि 56 धावा बनवणं खूप गरजेचं आहे. सामना जिंकण्यासाठी टॉच विनसाठी यायचं आहे. गोरेगाव आणि बेडीसगाव
अशा मेजवानाला एक्सेप्ट करावं लागेल. फुलालेंचा चेंडू होता, फेकून द्यायचं होतं. यानंतर लगेचच बेडीजगाव संघाने छत्रछान सजवून घ्यायचंय. मॅच संपल्यानंतर एका इनने बेडीजगाव संघ आपण इन व्हायचं. नक्कीच आमचे लाडके जावई मंगेश असतील, त्यानंतर राहुल गणपत यासारखे फलंदाज आमचा मित्र परिवार असेल त्या टीम मध्ये सुद्धा, त्यांना सुद्धा दुसऱ्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा असतील. हा फटका पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप होता. बॅटची इनसाइड एज लागली होती. त्या ठिकाणी स्वतः एसटी रक्षक सरकले गेले आणि एक चिकी सिंगल या ठिकाणी येत असताना 5 धाबा धावबलकावर 56 धाबांचा पाठलाग करत असताना अद्याप ही टीम वांगणी संघाच्या लागल्या जात आहेत. हा फटका पुन्हा एकदा फसला जातो. त्या ठिकाणी शतरक्षक आहे, खूप दूरचा प्रवास करून येतील शतरक्षक होता त्या ठिकाणी. मात्र 5 धाबा आणि फ्री सुद्धा असेल. दहा धाबा धाबलकावर लागत असताना जो टार्गेट तुमचा 56चा होता तो टार्गेट तुमचा 58चा झालाय. हा ही चेंडू फुलारले बक्षणार नाही. त्या ठिकाणी शतरक्षक कोणी नव्हता. अशाच मोठ्या फटक्यांची गरज आहे सामन्यामध्ये शिरकाव करण्याकरिता. 58 धाबा बनवायच्या आहेत आणि या षटकाराच्या मदतीने 16 धाबा धावफलकावर लागल्या जात आहेत. हाही चेंडू इथे मात्र चांगला आहे. और समाप्तीचा इशारा. फ्रीचा चेंडू होता, फेकून दिला होता. एक ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर आपण पाहतोय तब्बल 16-58 धावांचा पाठलाग करत असताना टीम एकविरा वांगणी या संघाच्या.
फटके मारणं खूप गरजेचं आहे. तशी फलंदाजी या सुशांतने बघितलं गेलं पहिल्या मॅच मध्ये केली होती. 10 चेंडू 36 धावा बनवल्या होत्या. हा चेंडू इथून मात्र वाईट आहे आणि वाईटच्या स्वरूपात धावफलकावर जसं की आपण पाहतोय 17 या अंकावर पोहोचत असताना टीम वांगणी या संघाच्या हा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटॉस होता. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. एकच धाव मिळेल. एका धावेपेक्षा काही जास्त मिळणार नाहीये. यानंतर गोरेगाव आणि बेडीसगाव दोन्ही संघाने तयार राहायचंय. चला आंबेवाडी संघ जास्ती वेळ घेऊ नका मित्रांनो. चला पंच लवकरात लवकर सामना खेळवा. हा ही चेंडू फुल लेन. या ठिकाणी अजय अशी संध्या मात्र सोडणार नाही. मेजवानी होती. मेजवानी एक्सेप्ट केली जाते. या ठिकाणी अजयच्या बॅट मधनं हा ब्रँड दाखवत असताना बिगिट षटकार. थँक्यू. षटकाराच्या मदतीने आपल्या करता संख्या 24 धावा 24. लॉस ऑफ 1 विकेट टीम एकवीरा वांगणी या संघाच्या लागत असताना हा चेंडू इथे मात्र वाईट आहे. चुकीची गोलंदाजी मी म्हणेन. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर षटकार. षटकारानंतर कुठेतरी दडपणामध्ये गोलंदाजी करीत असताना गोलंदाज रामला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे कारण धावा खूप मोठ्या बनवायच्या आहेत. 58 धावा बनवत असताना धावफलकावर धावसंख्या तब्बल 25 ऑन स्कोरबोर्ड टीम वांगणी संघाच्या लागल्या जात आहेत. हाही फटका चांगला आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू थांबणार नाही. विकेट मॅक्झिमम षटकार. फ्लॅट षटकार पाहायला भेटला अजयच्या बॅट मधनं. तिसरा मोठा फटका आपण पाहतोय. एक चौकार 3 षटकाराच्या मदतीने फटकेबाजी चालू आहे. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर 31 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत टीम वांगणी संघाच्या. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा चेंडू मात्र हेलिकॉप्टर टाईप उडवला जातोय. एकदा कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का? आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. या ठिकाणी 33 धावा धावफलकावर. अजूनही या ओव्हर मधील 2 चेंडू शिल्लक असतील. ओव्हरचं विश्लेषण करायला गेले तर पहिला चेंडू वाईट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 6, त्यानंतर वाईट. दडपणामध्ये गोलंदाजी पुन्हा एकदा चौथ्या 5व्या चेंडूवर 6 आणि या चेंडूवर सुद्धा चौकार आला होता. या ठिकाणी एक धाव केली कंप्लीट. फटका चांगला आहे. चौतीस धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. सुशांतला मात्र या ठिकाणी थांबवलं जातंय. मोठे फटक्यांपासून वंचित ठेवलं जाते परंतु त्याची कमतरता सुशांतची कमतरता आता कुठेतरी भासली जात नाहीये कारण 3 षटकार आणि 1 चौकार अजयने दाखवले जात आहेत. हा फटका चांगला आहे. ओरपी चेंडू होता. बॅटची इनसाइड लागली गेली. एक धाव कंप्लीट केली जाते. इथून मात्र स्ट्राईक ठेवणं खूप गरजेचं आहे या अजयला, परंतु अजय आता असेल नॉन स्ट्राईक. 35 धावा. येणारे चेंडू असतील 6 आणि लगभग 23 धावसंख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 4 मोठ्या फटक्यांची गरज 6 चेंडू मागे. ठीक आहे.
36 धावा धापलकावर. येणारे 6 चेंडू 22 धावा. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. अजयला स्ट्राईक देणं खूप गरजेचं होतं. गरज होती का त्या चेंडूवर मात्र हाही फटका चांगला आहे. पुन्हा एकदा सरळ रेषे चेंडूला खेळ केला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु दोन्ही ढेंगाच्या मधनं योगेशच्या माध्यमातून होत आहे चुका आणि सौकाराला आणि सौकाराच्या मदतीने धापलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 40 धावा. आता समीकरण आहे येणारे 4 चेंडू आणि 18 धावा. हा चेंडू इथे मात्र फटका फसला होता. पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज होती, आउटसाइड एज होती. रामने थोडीशी चुकी केली आणि त्याचं रूपांतर एका धावेमध्ये होत असताना तीन चेंडू आणि 17 धावा. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. काय आपण सांगतो ना, वेळ गेली सत्ता गेली, कार्यक्रम संपला. इथे मात्र वांगणी संघाचं तसंच झालंय. येणार एक चेंडू आणि 11 धावा. हाही फटका चांगला आहे. हाही षटकार